तर आपण बुक स्टार्ट केलेलं आहे तुकोबांचे प्रेरणादायी जीवनसूत्रे. त्यातलं आजचं जे सूत्र आहे ते आहे स्वतःमधील कस्तुरीचा सुगंध ओळखा. स्वतःमधील कस्तुरीचा सुगंध ओळखा. मानवी जन्माची सर्वात मोठी शोकांतिका कोणती असेल तर ही आहे की माणूस आयुष्यभर सुखाचा शोध घेतो, पण ते सुख त्याला कधीच सापडत नाही. तो धावतो, धडपडतो, पैसे कमवतो, नाती जोडतो, पण शेवटी त्याच्या हाती काय लागतं? तर फक्त थकवा, रिकामेपणा. असं का होतं? याचं उत्तर संत तुकाराम महाराज एका अत्यंत सुंदर आणि निसर्गातील उदाहरणाद्वारे देतात. ते म्हणतात, मृगाची अंगी कस्तुरीचा वास, असे ज्याचा त्यास नसे ठावा. जंगलात एक कस्तुरी मृग असतं. त्याच्या बेंबीतच कस्तुरी असते. तिचा सुगंध अत्यंत मादक आणि मोहक असतो. तो सुगंध जेव्हा वाऱ्याच्या झुळकेबरोबर त्या हरणाच्या नाकात जातो तेव्हा ते हरिण वेडापेसा होतं. त्याला वाटतं की हा सुगंध कुठून तरी बाहेरून येत आहे. ते त्या सुगंधाच्या शोधात रानोमाळ धावते, काट्याकुपाट्यातून पळते, डोंगरावर उड्या मारते. ते धावून धावून थकते आणि शेवटी त्या सुगंधाच्या शोधातच प्राण सोडते. पण शेवटपर्यंत त्या अडाणी जीवाला हे कळतच नाही की ज्या सुगंधासाठी मी आयुष्यभर वनवन भटकलो तो सुगंध माझ्याच पोटात होता. तुकाराम महाराज म्हणतात की माणसाची अवस्था आज अगदी त्या कस्तुरी मृगासारखी झाली आहे. आनंद, शांती, सामर्थ्य हे सर्व काही ईश्वराने माणसाच्या आतमध्ये ठेवलेलं आहे. पण माणूस ते बाहेरच्या जगात, पैशात, पदामध्ये, लोकांच्या मान्यतेमध्ये शोधत बसला आहे. जो आपण आपल्या आत डोकावून पाहत नाही तोपर्यंत धावपळ थांबणार नाही आणि समाधान मिळणार नाही. तुकाराम महाराज अभंगात पुढे म्हणतात, भाग्यवंत घेती वेचून या मोले, भारवाही मेले वाहता ओझे. समाजात दोन प्रकारचे लोक असतात. एक असतात भाग्यवंत म्हणजे शहाणे, पारखी, आणि दुसरे असतात भारवाही, ओझे वाहणारे. भारवाही म्हणजे कोण? तर जे लोक फक्त जगण्यासाठीच जगतात. सकाळी उठायचं, कामाला जायचं, पैसे कमवायचे, खायचे, झोपायचं. हे लोक आयुष्यभर जबाबदाऱ्यांचे आणि अपेक्षांचे, दिखाव्यांचे ओझे पाठीवरती वाहून नेतात. त्यांना हे कधीच कळत नाही की त्यांच्याकडे काहीतरी विशेष कौशल्य आहे. ते स्वतःला ओळखत नाहीत, म्हणून ते इतरांच्या हाताखाली राबतात. गाढवाच्या पाठीवर चंदनाचे लाकूड दिले तरी त्याला फक्त त्याचं वजन जाणवतं, सुगंध नाही. तसेच अनेक लोक आयुष्यभर कष्ट करतात, पण त्यांना त्यांच्या कष्टाचे मोल मिळत नाही, कारण त्यांना स्वतःची किंमत माहीत नसते. याउलट भाग्यवंत लोक ते असतात जे स्वतःमधील गुणांना ओळखतात. ते गर्दीचा भाग बनत नाहीत. ते थांबतात, स्वतःचा शोध घेतात आणि आपल्यातील त्या कस्तुरीचा म्हणजेच टॅलेंटचा वापर करून जग जिंकतात. हे लोक ओझं वाहण्यासाठी जन्माला आलेले नसतात, तर ओझ्यातून संधी निर्माण करण्यासाठी जन्माला आलेले असतात. या संदर्भात अल्बर्ट आइन्स्टाईन यांचं उदाहरण अतिशय समर्पक आहे. आइन्स्टाईन सुरुवातीला स्वित्झर्लंडमधील एका पेटंट ऑफिसमध्ये साधे कारकून म्हणून काम करत होते. दिवसभर फाईल तपासणे, शिक्के मारणे हे त्यांचं काम होतं. हे काम एका भारवाही माणसाचे होतं. जर आइन्स्टाईन यांनी विचार केला असता की मी फक्त एक कारकून आहे, हेच माझं नशीब आहे, तर ते आयुष्यभर फाईल्सच तपासत राहिले असते. पण त्यांना त्यांच्यातील कस्तुरीचा वास आला होता. त्यांना माहीत होतं की त्यांचं डोकं हे कारकुनगिरी करण्यासाठी नाही, तर ब्रह्मांडाचे रहस्य उलगडण्यासाठी बनलेलं आहे. त्या ऑफिसमध्ये कामाच्या फावल्या वेळामध्ये भौतिकशास्त्राचे समीकरण सोडवायचे. लोकांनी त्यांना वेड्यात काढलं, पण त्यांनी स्वतःचा शोध थांबवला नाही आणि एक दिवस त्या कारकुनने सापेक्षतावादाचा सिद्धांत म्हणजे थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी मांडला आणि जगाचा इतिहास बदलला. जर त्यांनी स्वतःमधील वैज्ञानिक ओळखला नसता तर ते ओझे वाहूनच मेले असते. आपल्यातही एक आइन्स्टाईन, एक कलाकार किंवा उद्योजक दडलेला असतो, पण आपण त्याला त्याच्या नोकरीच्या आणि सुरक्षिततेच्या ओझ्याखाली दाबून टाकतो. तुकाराम महाराज अभंगात महत्त्वाचा दृष्टिकोन मांडतात. चंद्रमृदे तृप्ती पारणे, चकोरा भ्रमरासी चारा सुगंधाचा. चकोर पक्षी फक्त चंद्राच्या प्रकाशावर जगतो आणि भुंगा फक्त फुलातील सुगंध मकरंद घेतो.
चकोराला अन्नाची रास दिली तरी त्याला त्याचे कौतुक नसतं आणि भुंग्याला सोन्याच्या ताटात जेवण दिलं तरी त्याला फुलाचीच ओढ असते. याचाच अर्थ असा की प्रत्येकाची गरज आणि प्रत्येकाचं कौशल्य वेगवेगळं आहे. तुम्हाला कशात आनंद मिळतो हे फक्त तुम्हालाच माहीत असतं. आजची तरुण पिढी दुःखी आहे कारण ती भुंगा असून चकोराचे अन्न खाण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजे काय? एखाद्याला चित्रकलेत रस आहे म्हणजे तो भुंगा आहे, आणि पण तो पालकांच्या दबावाखाली पॅकेजच्या मोहाने इंजिनिअरिंग करतोय म्हणजेच चकोराचे अन्न खातोय. त्यामुळे त्याला पोट भरेल पण आत्मा तृप्त राहील. स्वतःमधील कस्तुरी ओळखणे म्हणजे स्वतःची आवड ओळखणे. ज्या कामात तुम्हाला वेळेचं भान राहत नाही, जे काम करताना तुम्हाला थकवा येत नाही, ती तुमची कस्तुरी आहे. एकदा का ती सापडली की मग तुम्हाला बाहेरच्या जगात सुखासाठी भटकावं लागत नाही. तुमचे कामच तुम्हाला आनंद वाटते. जगातील महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचं उदाहरण घ्या. ते भारतीय लष्करामध्ये एक सामान्य शिपाई होते. दिवसभर ड्युटी करून ते थकले असते, पण त्यांच्यात हॉकीची कस्तुरी होती. ते रात्री चंद्राच्या प्रकाशात रेल्वेच्या पटरीवर हॉकीचा सराव करायचे. त्यांना कोणी सांगितलं नव्हतं, त्यांना कोणी एक्स्ट्रा पैसे देत नव्हतं, पण ती त्यांची आतली ओढ होती. जेव्हा ते खेळायचे तेव्हा सचिन चेंडू त्यांच्या स्टिकरला चिकटून राहायचा, जणू काही लोहचुंबक आहे. जगाने त्यांना हॉकीचा जादूगार म्हणले. जर ध्यानचंद यांनी स्वतःला फक्त शिपाई समजले असते तर ते सीमेवर लढून निवृत्त झाले असते, पण त्यांनी स्वतःमधील खेळाडूला ओळखलं आणि जगावर राज्य केलं. तुमची परिस्थिती काय आहे हे महत्त्वाचे नाही, तुमची मनस्थिती काय आहे ते महत्त्वाचं आहे. कस्तुरी गरिबाच्या झोपडीतही असू शकते आणि राजाच्या महालात सुद्धा असू शकते. फक्त ती शोधणारी नजर हवी. तुकाराम महाराज अभंगात पुढे म्हणतात, अधिकारी येते घेती हातवटी, परीक्षवंता दृष्टी रत्न जैसे. अधिकारी म्हणजे पात्र किंवा जाणकार व्यक्ती. हिऱ्याच्या बाजारात अनेक दगड असतात, पण जो खरा पारखी असतो त्याची नजर बरोबर अस्सल रत्नावर पडते. त्याला ते रत्न शोधण्यासाठी जास्त कष्ट करावे लागत नाहीत, कारण त्याच्याकडे ती दृष्टी असते. आपल्याला स्वतःच्या आयुष्याचे जोहरी बनावे लागेल, पण आयुष्यभर दुसऱ्यांचे गुणदोष पाहण्यात वेळ घालवतो. तो असा आहे, ती तशी आहे, यात आपली हयात जाते. पण मी कसा आहे, माझ्यात काय चांगलं आहे हे पाहायला आपल्याकडे वेळ नाही. ही दृष्टी आपल्याला विकसित करावी लागेल. स्वतःचे परीक्षण म्हणजे सेल्फ ऑडिट करणे ही यशाची पहिली पायरी आहे. रोज आरशासमोर उभं राहून स्वतःला विचारा, देवाने मला या पृथ्वीवर का पाठवलं? फक्त गर्दी वाढवण्यासाठी का काहीतरी वेगळं करण्यासाठी? जेव्हा तुम्हाला हे प्रश्न विचाराल तेव्हा तुम्हाला आतून उत्तर मिळायला लागतील. आजच्या जगातील सेल्फ लव्ह किंवा स्वतःवर प्रेम करणे याला खूप महत्त्व आहे. पण स्वतःवर प्रेम करणं म्हणजे काय? फक्त चांगले कपडे घालणे, पार्लरमध्ये जाणे स्वतःवर प्रेम करणं नव्हे, तर स्वतःच्या कमतरता स्वीकारणं, स्वतःच्या गुणांना पॉलिश करणं म्हणजे स्वतःवर प्रेम करणं. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही आंधळ्याच्या हातात मोती दिला तर त्याला ती गारगोटीच वाटणार आहे, तो त्याला फेकून देईल. तसंच जर तुम्हाला स्वतःची किंमत माहीत नसेल तर तुम्ही तुमच्या आयुष्यातील संधी वायाला घालवाल. जग तुम्हाला अनेक संधी देते, म्हणजे अनेक मोती देतं, पण अज्ञानरूपी आंधळेपणामुळे आपण त्या संधींना दगड समजून लाथाडतो. जे लोक स्वतःला कमी लेखतात ते सोन्याच्या खाणीवर बसूनही भिकारी राहतात. स्वतःला ओळखा, स्वतःचा आदर करा. जेव्हा तुम्ही स्वतःचा आदर कराल तेव्हा जग तुमचा आदर करेल. कस्तुरी मृगाला माहीत नसतं की तो सुगंध त्याचा आहे, म्हणून ते धावते. तुम्हाला माहीत असायला हवं की आनंद तुमच्यात आहे, म्हणून तुम्ही स्थिर राहायला हवं. याचा अर्थ असा की बाहेरच्या जगाचा त्याग करायचा का? नाही. याचा अर्थ असा की बाहेरच्या जगावरती अवलंबून राहायचं नाही. गाडी, बंगला, पैसा सर्व जीवनाचे अलंकार आहेत, पण आत्मा नाही. कस्तुरी ही आत्मा आहे. जर तुमच्याकडे पैसा नसेल पण तुमच्याकडे एखादी कला असेल, एखादे कौशल्य असेल आणि समाधानी वृत्ती असेल तर तुम्ही जगातली सर्वात श्रीमंत व्यक्ती आहात. पण जर तुमच्याकडे सगळं काही आहे पण तरीही तुम्हाला अजून कशाची तरी हाव आहे, तर तुम्ही थकलेल्या हरणासारखे आहात.
आज अनेक तरुण मुले सोशल मीडियावरती दुसऱ्याचे परफेक्ट आयुष्य पाहून स्वतःला कमी लेखतात. त्याचं आयुष्य किती भारी आहे आणि माझं किती बोरिंग आहे असा विचार करतात. हे म्हणजे दुसऱ्याच्या कस्तुरीचा वास घेऊन स्वतःला त्रास करून घेण्यासारखं आहे. प्रत्येकाची कस्तुरी वेगळी असते. कोणाची कस्तुरी गाण्यात आहे, कोणाची कस्तुरी स्वयंपाकात आहे, कोणाची संभाषणात आहे. तुमची कस्तुरी शोधा. एक जुनी गोष्ट आहे. एका भिकाऱ्याने आयुष्यभर एका पाटीवर बसून भीक मागितली. जेव्हा तो मेला तेव्हा लोकांनी ती पेटी उघडून पाहिली तर ती पेटी सोन्याच्या नाण्यांनी भरलेली होती. तो भिकारी आयुष्यभर श्रीमंतीच्या वर बसून भीक मागत होता, कारण त्याने कधीच खाली वाकून ती पेटी उघडून पाहिली नाही. आपण सर्वजण त्या भिकाऱ्यासारखे आहोत. आपल्या आत आनंदाचा, शांततेचा, शक्तीचा खजिना आहे. पण आपण बाहेरच्या जगाकडे हात पसरून भीक मागतोय. प्रेमाची भीक, सन्मानाची भीक, आनंदाची भीक. तुकाराम महाराज ओरडून सांगतात की बाबांनो उठा, ज्या पेटीवर तुम्ही बसलेले आहात ती उघडून पहा. तुम्ही भिकारी नाही, तुम्ही राजे आहात. स्वतःमधील ही कस्तुरी ओळखण्यासाठी एकांत, मौन खूप महत्त्वाचं आहे. जोपर्यंत तुम्ही बाहेरचा गोंगाट थांबवत नाही तोपर्यंत तुम्हाला आतला आवाज ऐकू येणार नाही. दिवसातून काही वेळा मोबाईल बंद करा, लोकांशी बोलणं थांबवा आणि फक्त स्वतःच्या श्वासांकडे लक्ष द्या. स्वतःच्या विचारांकडे त्रयस्थपणे पहा. तेव्हा तुम्हाला समजेल की तुमचं दुःख हे बाहेरच्या परिस्थितीमुळे नाही तर तुमच्या विचारांमुळे आहे. आणि तुमचा आनंदसुद्धा बाहेरच्या वस्तूंमध्ये नाही तर तुमच्या समाधानी वृत्तीमध्ये आहे. जेव्हा कस्तुरी मृगाला गोळी लागते आणि ते पडतं तेव्हा शेवटच्या क्षणी त्याचा श्वास पोटाजवळ जातो आणि त्याला कळतं की अरे रे, हा सुगंध तर माझ्याच नाभीतून येत होता. मी व्यर्थ पळालो. माणसाला हे ज्ञान मृत्यूच्या वेळी होऊन काय उपयोग? ते आत्ताच म्हणजे तारुण्यातच किंवा जिवंतपणे झालं पाहिजे. सिंडला सिवा उगा असे तुकाराम महाराज दुसऱ्या एका अभंगात म्हणतात. आपल्याला व्यर्थ शिणायचं नाही, आपल्याला अर्थपूर्ण जगायचं आहे. ज्या दिवशी तुम्हाला कळेल की तुम्ही कोणापेक्षा कमी नाही, ईश्वराने तुम्हाला युनिक बनवलं आहे, त्या दिवशी तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज असेल. तुम्हाला कोणाशीही स्पर्धा करण्याची गरज वाटणार नाही, कारण कस्तुरी मृग कधीच वाघाशी किंवा हत्तीशी स्पर्धा करत नाही. त्याला त्याच्या सुगंधाचं महत्त्व माहीत असतं. त्यामुळे बाहेरच्या जगात सुख शोधणं थांबवा, ते मृगाजवळ आहे. जितके धावाल तितके तहानलेले राहाल. त्यापेक्षा एका जागी थांबा, डोळे मिटा, आपल्या हृदयाच्या डोक्याचा आवाज ऐका. तिथेच तुमचा देव आहे, तिथेच तुमचं टॅलेंट आहे आणि तिथेच तुमची कस्तुरी आहे. स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही भारवाही नाही तर तुम्ही भाग्यवंत आहात. फक्त स्वतःला त्या नजरेने पाहायला शिका. ज्याची नजर बदलली त्याचं नशीब बदललं. कस्तुरी मृगाच्या